इचलकरंजी महानगरपालिकेच्या महासभेनंतर विरोध पक्षनेते शिवशाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंग पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत महापौरांचे अधिकार बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला। सभागृहात मंजूर होणारे विषय आणि नंतरच्या ठरावामध्ये तफावत असल्याचा आरोपही त्यांनी केला। सभागृहामध्ये आज या ठिकाणी जी महासभा आयोजित करण्यात आली होती, मुळात या विषय पत्रिकेवर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मागच्या सभेचे ठराव या ठिकाणी अजून पूर्ण नाही। इचलकरंजी शहराचा कर कराधीन जो या ठिकाणी ठराव झालेला होता तो अजूनही या ठिकाणी झालेला नाही। गुजराती भवन या ठिकाणी जी जागा द्यायची होती तो झालेला नाही, म्हणजे प्रोसिडिंगच पूर्ण नाही। तर ठराव कशी होती, तर सभेचे प्रमुख महापौर साहेब असतात, सभेत जे होणारे विषय आहे त्याची मंजुरी असेल किंवा सभागृहात जे मिनिट्स लिहिले जातात त्या संदर्भातला ठराव करण्याचा अधिकार हा महापौर साहेबांचा आहे। परंतु या ठिकाणी बघितल्यानंतर सभागृहात एक ठरतंय आणि नंतर ठराव वेगळा होतो। उदाहरणार्थ सुरकुल पाणी योजनेवर आम्ही मान्यता दिली होती, परंतु त्याच्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे की इतर शासनाकडे इतर योजनेसाठी देखील पाठपुरावा करावा। म्हणजे महापौर साहेबांचे अधिकार या ठिकाणी बळकावण्याचा प्रयत्न या महापालिकेमध्ये सुरू आहे। महापौर साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला, त्यांनी केलेल्या ठरावाला या ठिकाणी केराची टोपली दाखवली जाते, हे मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं। महापौरांनी या संदर्भात जागृत राहिलं पाहिजे। सभागृहामध्ये जे विषय मंजूर होतात, सभागृहामध्ये जे धोरण ठरवलं जातं एकाहत्तर नगरसेवकांच्या वतीनं, त्या धोरणाशी महापौर साहेबांनी ठाम राहावं अशी माझी त्यांना विनंती असेल।